नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता ऑनलाईन आपल्या क्लासमध्ये आता नेक्स्ट आपण क्रायटेरिया पाहणार आहोत. नंबर 5 बॉडी सेगमेंटेशन. बॉडी सेगमेंटेशन म्हणजेच बॉडीवर काय पट्टे दिसतात त्याला काय म्हणायचं, सेगमेंटेशन. मग त्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे सेगमेंटेशनची डेफिनिशन. मग त्यामध्ये फर्स्ट पॉईंट पहा, इट इज अ सिरीज ऑफ सक्सेसिव्ह युनिट्स ऑर सेगमेंट्स arranged along the length of body of animals is called as segmentation. सेगमेंटेशन कशाला म्हणायचं तर ही एक सिरीज आहे, सिरीज शृंखला कशाची, सक्सेसिव्ह युनिट्स ऑर सेगमेंट्स. म्हणजेच अगदी व्यवस्थितपणे काय दिसतात ते पट्टे दिसतात आणि ते अरेंज कसे झालेले असतात, अरेंज्ड अलॉंग द लेंथ ऑफ बॉडी ऑफ ॲनिमल्स. म्हणजेच ॲनिमलची जेवढी बॉडी आहे त्याची जेवढी लेंथ आहे ती पूर्ण लेंथ, त्या पूर्ण लेंथवर काय असतात, सिरीज ऑफ सक्सेसिव्ह युनिट्स ऑर सेगमेंट्स, पट्टे दिसतात. त्यालाच काय म्हणतात, सेगमेंटेशन. असे पट्टे इथं दाखवलंय बघा, डायग्राममध्ये अर्थवर्म दाखवलाय, त्यामध्ये युनिट्स ऑर सेगमेंट्स नाव दिलेलं आहे. हे जे पट्टे दाखवलेत त्यांना, म्हणजेच अशी ही सिरीज असते अगदी अपेक्स पासून बेसपर्यंत, म्हणजेच टॉप पासून बॉटम पर्यंत. म्हणजे डेफिनेशन काय झाली सेगमेंटेशनची, इट इज अ सिरीज ऑफ सक्सेसिव्ह युनिट्स ऑर सेगमेंट्स अरेंज्ड अलॉंग द लेंथ ऑफ बॉडी ऑफ ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज सेगमेंटेशन. नेक्स्ट सेकंड पॉईंट, सेकंड डेफिनेशन ही जास्त प्रमाणात विचारली जाऊ शकते. डिफाईन द टर्म मेटामेरिझम. मेटामेरिझम म्हणजे काय, ही टर्म सांगायची, 1 मार्क, त्यामध्ये 1 मार्कसाठी ही डेफिनेशन विचारली जाऊ शकते. मग त्यामध्ये सेकंड पॉईंट, सम ॲनिमल शोज एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल सेगमेंटेशन. सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज मेटामेरिकली सेगमेंटेड ॲनिमल्स अँड दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज मेटामेरिझम. म्हणजेच त्यामध्ये मेटामेरिझम काय डेफिनेशन आहे तर, काही ॲनिमल्स असे असतात की त्यांच्यामध्ये एक्सटर्नल असे बाहेरून पण पट्टे, ॲज वेल ॲज इंटरनल सेगमेंटेशन. म्हणजे हाच जर ॲनिमल, अर्थवर्म आता इथं दाखवलेला आहे, गांडूळ, हा जर कापला, म्हणजे याचे जर 2 भाग केले आणि उघडा करून बघितला तर ओपन केल्यानंतर पूर्णपणे आहे असे पट्टे दिसतात. म्हणजेच काय सांगितलेलं आहे, सम ॲनिमल शोज एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल सेगमेंटेशन. जसे बाहेर पट्टे दिसत आहेत तशी बॉडी कट केल्यानंतर आत ही पट्टे दिसतात. सच ॲनिमल्स आर कॉल्ड ॲज, अशा ॲनिमलला काय म्हणतात तर मेटामेरिकली सेगमेंटेड ॲनिमल्स. म्हणजे ज्यांच्यामध्ये बाहेरी असे पट्टे दिसतात, सेगमेंट दिसतात, तसेच आती सेगमेंट किंवा पट्टे दिसतात, त्या ॲनिमलला मेटामेरिकली सेगमेंटेड ॲनिमल्स म्हणतात. अँड दिस फेनॉमेनॉन इज कॉल्ड ॲज मेटामेरिझम. आणि ही जी आतून आणि बाहेरून सेगमेंट दिसणं, ही जी फेनॉमेनॉन आहे, फेनॉमेनॉन मराठी मिनिंग माहीत असेल तुम्हाला, घटना. फेनॉमेनॉन म्हणजे घटना, ह्या घटनेला काय म्हणतात, मेटामेरिझम. डिफाईन द टर्म मेटामेरिझम, 1 मार्क क्वेश्चन. इथंच तुम्ही तयार करायचा, ऐकण्यातच. त्याचे एक्झाम्पल काय, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, हे 2 फायलम, 2 संघ. ॲनिलिडातलं एक्झाम्पल इथं आपण घेतलेलं आहे, अर्थवा. आणि दुसरं एक्झाम्पल आहे ते कॉक्रोच, कशातलं आहे तर आर्थ्रोपोडामधलं एक्झाम्पल आहे. अशी अनेक एक्झाम्पल आहेत ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडामध्ये, ज्यांच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सेकंड पॉईंट, सम ॲनिमल शोज external as well as internal segmentation. Such animals are called as metamerically segmented animals and this phenomenon is called as metamerism. समजलं? आता पुढचा पॉईंट पाहूया. आता लास्ट क्रायटेरिया नंबर 6 बॉडी सपोर्ट, म्हणजेच शरीराला आधार. हा एक क्रायटेरिया आहे, याच्यावर सुद्धा ॲनिमल क्लासिफिकेशन ठरलेलं आहे. मग त्यामध्ये स्केलेटन, व्हॉट इज मीन बाय स्केलेटन, मराठी मिनिंग स्केलेटन
माहीत आहे तुम्हाला. सांगाडा, स्केलेटनला मराठीत काय म्हणतात? सांगाडा. जो ह्युमन बिईंगचा सांगाडा तुम्ही लॅबोरेटरीमध्ये प्रयोगशाळेत बघितलेला असेल, मानवी सांगाडा, तो म्हणजेच स्केलेटन. ह्युमन स्केलेटन तो असतो तिथं ठेवलेला. मग इथं डेफिनेशन आपल्याला सांगाड्याची बघायची. काय डेफिनेशन? ही सुद्धा एक मार्कला. डिफाईन द टर्म स्केलेटन. मग डेफिनेशन काय? सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज स्केलेटन. म्हणजेच बॉडीला, शरीराला सपोर्ट, आधार देणारी फ्रेमवर्क असते, म्हणजेच साचा. फ्रेमवर्क म्हणजे एक साचा. त्या साच्यालाच काय म्हणतात? स्केलेटन. म्हणजेच डिफाईन द टर्म स्केलेटन. 1 मार्क. काय डेफिनेशन आहे? सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज स्केलेटन. म्हणजेच प्रत्येकाच्या शरीराला एक आधार देणारा साचा असतो, त्या साच्यालाच काय म्हणतात? स्केलेटन. म्हणजे डेफिनेशन, सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज skeleton. It is divided into 2 types such as first type small a, exoskeleton, and second type small b, endoskeleton. मग ह्या स्केलेटनच्या परत 2 टाईप पडलेले आहेत. एक्झोस्केलेटन एक आहे आणि दुसरी एंडोस्केलेटन आहे. मग त्यामध्ये आता फर्स्ट टाईप स्मॉल ए, एक्झोस्केलेटन. एक्झो मीन्स एक्सटर्नल, स्केलेटन मीन्स फ्रेमवर्क, म्हणजे आत बाहेरचं असणारं फ्रेमवर्क. ह्याला काय म्हणायचं? एक्झोस्केलेटन. डेफिनेशन काय मग? एक्सटर्नल सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज एक्झोस्केलेटन. फक्त इथं एक शब्द वाढला, बाकी आहे अशी डेफिनेशन स्केलेटनचे. त्याच डेफिनेशनच्या सुरुवातीला एक्सटर्नल शब्द वापरलेला आहे आणि इथं स्केलेटन जे होतं त्याच्याऐवजी याला काय म्हटलेलं आहे? एक्झोस्केलेटन. लक्षात ठेवा, ही ट्रिक लक्षात ठेवण्याची. फक्त एवढी डेफिनेशन लक्षात ठेवायची, त्याच्यावर ह्या 2 डेफिनेशन तयार करता येतात. फक्त ॲड करायचं आणि नाव बदलायचं. एक्सटर्नल, बाहेरचं, शरीराला आधार देणारा जो साचा असतो बाहेरून, त्याला काय म्हणतात? एक्झोस्केलेटन. म्हणजेच प्रत्येकाच्या शरीराला बाहेरून आधार देणारा जो साचा असतो त्याला काय म्हणायचं? एक्झोस्केलेटन. मग डेफिनेशन काय? एक्सटर्नल सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज एक्झोस्केलेटन. ही झाली डेफिनिशन. ही सुद्धा 1 मार्काला विचारली जाऊ शकते. डिफाईन द टर्म एक्झोस्केलेटन विथ एक्झाम्पल्स. मग त्यामध्ये एक्झाम्पल सांगायचे. एक्झोस्केलेटनची नक्की एक्झाम्पल काय आहे? मग एक्झाम्पल पहा. स्केल्स, स्क्यूट्स, क्लॉज, नेल्स, हेअर्स, फिदर्स, हूज, हॉर्न्स, एटसेट्रा. ही जी सगळे आहेत ऑल एक्झाम्पल्स. कशाचे एक्झाम्पल्स आहेत? एक्झाम्पल्स ऑफ एक्झोस्केलेटन. म्हणजे ही सगळी जी आहेत ती एक्झोस्केलेटन आहेत, एक्सटर्नल सपोर्टिंग फ्रेमवर्क आहेत बॉडीमधली. स्केल्स प्रेझेंट ऑन द स्किन ऑफ फिशेस. स्केल्स कुठं प्रेझेंट असतात? तर फिशेसची जी स्किन आहे, माशांची, त्या स्किनवर स्केल असतात. मराठीत त्याला खवले म्हणतो आपण. स्क्यूट्स प्रेझेंट ऑन स्किन ऑफ रेप्टाइल्स. रेप्टाइल्स सरीसृप, सरपटणारे जे ॲनिमल्स आहेत, त्यामध्ये स्नेक वगैरे येतात, क्रोकोडाईल येते, मगर, हे सगळे ह्याच्यावर काय असतात? स्क्यूट्स, मोठी खवलं. क्लॉज प्रेझेंट इन, कशामध्ये असतात? तर रेप्टाइल्स ॲज वेल ॲज बर्ड्स. नाख्या ज्या असतात त्या काही रेप्टाइल्समध्ये पण असतात आणि काही बर्डमध्ये, जवळजवळ सर्व बर्डमध्ये असतात. नेल्स प्रेझेंट इन आवर बॉडी ऑन फिंगर्स. आपल्या बोटावर नखे असतात, म्हणजेच नेल्स. हेअर्स प्रेझेंट ऑल ओव्हर द मॅमल्स. सर्व जे मॅमल्स आहेत त्यांच्या बॉडीवर काय असतात? हेअर्स. आपल्या सुद्धा असतात. फिदर्स, फिदर्स प्रेझेंट ओनली इन बर्ड्स. फक्त पक्ष्यांच्या मध्ये पिसा असतात. हूज, हॉर्न्स प्रेझेंट इन कॅटल्स. मोठी जी जनावर आहेत त्यांच्यामध्ये हूज असतात, म्हणजे आपण त्याला मराठीत खूर म्हणतो, खूर. आणि हॉर्न्स जी नंतर येतात, थोडक्यात 10वी झाल्यानंतर मुलांना येतात,
शिंग फुटली म्हणतो आपण त्यांना, पण ॲक्च्युली येत नाहीत, फक्त वर्तणूक बदलते म्हणून त्याला आपण काय म्हणतो, शिंग फुटली. मग ती हॉर्न्स जी असतात ती कॅटल्समध्ये असतात, जनावरांच्या मध्ये. ही पूर्ण एक्झाम्पल कशाचे आहेत, एक्झोस्केलेटनची. नेक्स्ट एंडोस्केलेटन. डेफिनिशन बघा. एंडो मीन्स इंटरनल, स्केलेटन मीन्स फ्रेमवर्क. डेफिनिशन, इंटरनल सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज एंडोस्केलेटन. इथं एक्सटर्नल बदलला शब्द, इथं इंटरनल आला. एक्झोस्केलेटनच्या ऐवजी एंडोस्केलेटन, एवढाच फक्त बदल करायचा. डिफाईन द टर्म एंडोस्केलेटन 1 मार्क. काय सांगायचं आहे, म्हणजेच बॉडीला जे आधार देणारा जो साचा असतो, जो आतून असतो, त्याला काय म्हणायचं, एंडोस्केलेटन. मग डेफिनिशन, इंटरनल सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज एंडोस्केलेटन. एक्झाम्पल, कार्टिलेज, बोन एटसेट्रा. कार्टिलेज म्हणजे कुर्च्यामय हाडं. कार्टिलेज प्रेझेंट इन नोज अँड इयर्स. कानात आणि नाकात जी हाडं असतात ती कसली असतात, कार्टिलेज. अगदी वळवल तिकडं वळतात. बोन, ऑल बोन्स प्रेझेंट इन आवर बॉडी अँड अदर ॲनिमल्स. सगळे जे ॲनिमल्स आहेत आणि आपण, आपल्यामध्ये पूर्णपणे बॉडीत काय असतात, बोन्स असतात. हे झालं एंडोस्केलेटन. डेफिनेशन काय, इंटरनल सपोर्टिंग फ्रेमवर्क ऑफ द बॉडी इज कॉल्ड ॲज एंडोस्केलेटन. एक्झाम्पल, कार्टिलेज, बोन एटसेट्रा, बॉडीत असणारे. आता पुढचा पॉईंट आपण फक्त सुरुवात बघणार आहोत. सॅलेंट फीचर्स ऑफ किंगडम ॲनिमालिया अप टू फायलम लेवल. म्हणजेच आपण आता पॉईंटला इथून खऱ्या अर्थानं सुरुवात करणार आहे. म्हणजे फायलम बघणार. फायलम म्हणजे संघ, ज्यांचे आपण काय बघणार आहे, सॅलेंट फीचर्स बघणार आहे. म्हणजेच ठळक वैशिष्ट्ये किंवा गुणधर्म. म्हणजे हेडिंग काय, सॅलेंट फीचर्स ऑफ किंगडम ॲनिमालिया अप टू फायलम लेवल. इट इन्क्लूड्स फॉलोइंग फायलम सच ॲज. मग ह्यामध्ये खालील फायलम त्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत, जो आपण स्टडी करणार आहे ते. त्यामध्ये फर्स्ट, फायलम पोरिफेरा. एक्झाम्पल, सायकॉन, युस्पॉन्जिया, स्पॉन्जिला एटसेट्रा. हा पहिला फायलम बघणार आहे. फायलम नंबर सेकंड, फायलम निडारिया और सिलेंट्रेटा. दोन नावं याला आहेत, निडारिया और सिलेंट्रेटा. एक्झाम्पल, हायड्रा, ऑरिलिया, कोरल एटसेट्रा. थर्ड, फायलम टेनोफोरा. एक्झाम्पल त्यामध्ये काय, टेनोप्लाना, प्लुरोब्रॅकिया एटसेट्रा. हा 3 नंबरचा फायलम. नंबर फोर्थ, फायलम प्लॅटीहेल्मिंथिस. मग त्यामध्ये एक्झाम्पल, टेपवार्म, लिव्हर फ्लू एटसेट्रा. नंबर फिफ्थ, फायलम ॲस्कॅल्मेंथिस और नेमॅथेल्मेंथिस. याला सुद्धा 2 नाव आहेत. एक्झाम्पल, ॲस्कॅरिस, उच्चेरेरिया एटसेट्रा. नंबर 6, फायलम ॲनेलिडा. एक्झाम्पल, अर्थवॉर्म, लीच, नेरिस एटसेट्रा. नेक्स्ट नंबर 7, फायलम आर्थ्रोपोडा. एक्झाम्पल, कॉकरोच, बटरफ्लाय, मिलीपेड दॅट इज सेंटीपेड, स्कॉर्पियन एटसेट्रा. नंबर 8, फायलम मोल्युस्का. एक्झाम्पल, पायला, बायवॉल, चिटॉन, डेंटॅलियम, ऑक्टोपस एटसेट्रा. नंबर 9, फायलम एकानोडर्मॅटा. एक्झाम्पल, स्टारफिश, सियार्चिन एटसेट्रा. नंबर 10, फायलम हेमिकॉर्डेटा. एक्झाम्पल, बॅलानोग्लोसस, सॅकोग्लोसस एटसेट्रा. आणि हे झाले ते नॉन कॉर्डेटचे असणारे फायलम. याच्यानंतर पुढचा बघणार आहे आपण एकच फायलम, फायलम कॉर्डेटा, जो आपण त्यामध्ये येतो. धन्यवाद.